वन विभागाने डीपीडीसी मधून मागील 4 ते 5 वर्षात गॅबियन बंधारा, चेक डॅम, माती बंधारा बांधणे अशा मृदा आणि जलसंधारणांच्या कामांसाठी जवळपास 35 कोटींपर्यंत निधी घेतला आहे. परंतु निकृष्ट कामे करून तसेच काही ठिकाणी कामे न करता हा निधी हडपल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. या निधीमधून झालेल्या कामांबाबत वन विभागाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. नियमबाह्य कामे करून अशिक्षित ठेकेदारांच्या माध्यमातून 50% टक्केवारी घेऊन सामायिकपणे निधी हडपल्याचा आरोप सामाजिक आणि माहिती अधिकार आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षात झालेल्या कामांचे त्रयस्थ विभागाच्या अभियंत्यांकडून तपासणीकडून ऑडिट आणि चौकशी करण्याचे आदेश प्रमुख मुख्य वन संरक्षण नागपूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत. तशीच चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश 22 जानेवारीपर्यंत द्यावेत असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहे, अशी माहिती देखील सुशांत मोरे यांनी दिली आहे. नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमधून सातारा वन विभागाला दरवर्षी मृदू जलसंधारणाच्या कामाखाली अनेक रुपयाचा निधी दिला जातो. सन 2020 ते आज अखेर एकूण अंदाजे 30 ते 35 कोटीच्या कामांची गैरव्यवहाराची निकृष्ट दर्जाचा घोटाळा झालेला आहे. याची चौकशी करावी. संबंधित ठेकेदार आहेत, त्यांचे लायसन्स रिन्यू नसताना त्यांच्या नावावरती कामं घेतली गेलेली आहेत. सदरचे ठेकेदार हे कर्नाटक राज्यातील आहे. महाराष्ट्रातील युवक जे आहेत, सुशिक्षित अभियंते आहेत, त्यांना कामं न देता फॉरेस्टचे अधिकारी त्यांच्या मर्जीतल्या कर्नाटक येथील ठेकेदारांना हाताशी धरून खड्डे खणणे, त्याचबरोबर मृदू जलसंधारणाचे टँक बांधणे, त्याचबरोबर माती बंधारा बांधणे, गॅबियन बंधारा बांधणे अशी जलसंधारणाची कामं केली जातात. जिल्हा नियोजन समितीतून हा निधी येतो, मात्र प्रत्यक्षात कागदावरच हे बंधारे होत आहेत. 50% रक्कम दिली ठेकेदारानं तर त्याला मॅनेज करून संबंधित कामे कागदपत्र दाखवलं जातं आणि या संदर्भाची माहिती अधिकार माहिती घेतली असता काही माहिती ही देण्याचं टाळाटाळ करण्याचं काम वन विभागाने केलेलं आहे. त्याचबरोबर ती खाली अर्ज पाठवले जातात. जेव्हा की वस्तुस्थिती असेल, जिल्हा लेवलला माहिती असते, ती माहिती देणं बंधनकारक आहे, परंतु माहिती अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे. वन विभागातील RFO आणि ACF या कर्नाटकातील फुटकळ ठेकेदारांच्या संगनमतानं ही सगळी निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत. त्याच्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करून DCF असतील, ACF असतील आणि RFO असतील यांची निलंबनाची कारवाई करावी. त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की 2020 पासून आज अखेर सातारा जिल्ह्यातील 1,500 हेक्टरपेक्षा जास्त वन जमिनीवर एकूण 12 लाख झाडे लावली, परंतु ही झाडं जिवंत ठेवण्यासाठी, पाणी घालण्यासाठी त्याला जो निधी येतो शासनाचा, त्या शासनाच्या निधीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे. कारण प्रत्यक्षात 70% कमी झाडं ही जिवंत आहेत. सन 2021-22 या सालामध्ये वाई तालुक्यातील चांदक, शेलारवाडी, कोंडावळे, खंडाळा तालुक्यातील पाडळी, मिरजे, पळशी, मळीवाडी आणि सांगवी आणि कोरेगाव तालुक्यातील रेवडी, नागझरी, खटाव तालुक्यातील गारडेवाडी, डांबेवाडी, पेडगाव व गुरसाळे, मान तालुक्यातील मोगराळे, वरपुटे, मरवडी, पाटण तालुक्यातील सळवे, सातारा तालुक्यातील पळसावडी या ठिकाणी 80% कमी रोपे जिवंत आहेत. व सन 2020 या वर्षात खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी, पांगरखेल, जावली तालुक्यातील काळोशी येथे लावलेल्या रोपांपैकी 70% कमी रोपे जिवंत असल्याची माहिती मिळते आणि सदरची माहिती वन विभागाच्या पोर्टलवरून काही तालुक्याच्या RFO कार्यालयावरून घेतलेली आहे. आणि असं असताना या सर्व जिवंत रोपांसाठी आलेला शासनाचा निधी लुबाडण्याचं काम हे DCF, ACF आणि RFO हे करतायत. त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करा, ठेकेदारांना काळ्याने टाका. अधिकारी जर या दोषी आढळले तत्कालीन सर्व 2020 पासून आज असेल तर त्यांना सुद्धा निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. 22 जानेवारीपर्यंत यावर कारवाई झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 जानेवारीला आंदोलन सुद्धा बसणार आहे. नीट, JEE, CET करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, JEE, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST, CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.